नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या ह्या म्हणजे आपलं जे प्रकरण आहे दुसरं, त्याच्यामधला सगळ्यात शेवटचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार, जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त देशामध्ये व्यापार केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे समजले जाते किंवा त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. दोन देशामध्ये राजकीय संबंध सखोल व्यापारावर प्रभाव पाडत असतात. आंतरराष्ट्रीय व्यापार प्रक्रिया नेहमी जटिल आणि कठीण असते, खूप लांबलचक असते. यामध्ये सरकारचे धोरण, अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय बाजार, आंतरराष्ट्रीय कायदे, चलन यासारखी विविध कारणे आणि व्यापार प्रक्रियेवर प्रभाव पाडत असतात. जगभरात बहुतेक शास्त्रज्ञ हे सहमत आहे की व्यापार देशाच्या संपत्तीला चालना देण्यासाठी मदत करत असतो. आता ह्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पहिला प्रकार आहे निर्यात. विदेशात वस्तू व सेवांची विक्री करणे म्हणजे निर्यात होय. आता ह्या निर्यात करताना कोणत्या आपण अवस्थेतनं जात असतो त्या बघायच्या आहेत. पहिला आहे प्राथमिक अवस्था, नोंदणी. त्याच्यामध्ये निर्यातदाराने स्वतः पुढील अधिकाऱ्याकडे नोंदणी करून घ्यावी लागते. परराष्ट्रीय व्यापार निदेशालय किंवा प्रादेशिक आयात निर्यात परवाना अधिकाऱ्याकडून आयात निर्याताचा कोड क्रमांक प्राप्त करून घ्यावा लागतो. आयकर अधिकाऱ्यांकडून कायमस्वरूपी खाते क्रमांक म्हणजे पॅन नंबर हा 10 अंकी असतो, तो सुद्धा आपल्याला मिळून घ्यावा लागतो. इतर अधिकारी जसे निर्यात वृद्धी मंडळ, वस्तू व सेवा कर अधिकाऱ्यांकडून हमीपत्र घ्यावं लागतं. दुसरं आहे मध्यस्थांची नेमणूक. नोंदणी झाल्यानंतर विदेशातील आदेश मिळण्यासाठी निर्यातदार मध्यस्थांची किंवा विक्री प्रतिनिधीची नोंदणी करत असतो. त्याला अभिकर्ते असे देखील म्हणतात. या अभिकर्त्यांची नोंदणी करणं अतिशय महत्त्वाची बाब आहे. नंतर नोंदणी दुसरं आहे नौभरणा पूर्व अवस्था. यामध्ये आदेशाची पावती. आदेश मिळाल्यानंतर निर्यातदाराकडून आदेशाची पडताळणी व खात्री करून घेतो. आयातदाराला त्याच्या देशातील आयातीवर निर्बंध तपासत असतो. नंतर आहे पतपत्र म्हणजे हमी देणं. निर्यातदार हा आयातदाराला त्याच्या नावे पतपत्र देण्यासंबंधी विनंती करतो. ह्या पतपत्रामुळे चलन निर्बंध ह्या समस्या किंवा ह्या अडचणी आपल्याला येत नाही किंवा उद्भवत नाही. अर्थसहाय्य. जहाजावर माल चढवण्यापूर्वी निर्यातदार आपल्या बँकांकडून अर्थसहाय्य घेतो. त्याला खेळती भांडवलाची गरज असते, त्यामुळे हे अर्थसहाय्य घेतल्यामुळे त्याला खेळते भांडवल त्वरित मिळत असते. वस्तूंचे उत्पादन. निर्यातदार गरजेनुसार स्वतःच्या वस्तूंचे उत्पादन करतो आणि स्थानिक बाजारपेठांकडून मालाची खरेदी करतो. संवेष्टन. मालाचे व्यवस्थित संवेष्टन करणं अतिशय महत्त्वाचे असते. संवेष्टनामुळे मालाचे संरक्षण होते व मालाचा दर्जाची काळजी घेतली जाते. निर्यात पत हमी. धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी याची आपल्याला हमी मिळत असते. वस्तू व सेवांच्या कायद्यातील तरतुदी. निर्यातदाराला निर्यात व्यापारासंबंधी वस्तू व सेवांच्या कायद्याचे तरतुदींचे पालन करावे लागते. सागरी विमा. निर्यातदाराला मालवाहतूक करारानुसार विमा हप्ता भरावा लागतो. सागरी विमापत्र प्राप्त करून घ्यावे लागते. निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता. निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता माल पाठवण्याची मध्यस्थ म्हणून ह्या अवस्था पार पाडत असतो. नंतर नौभरणा अवस्था. कागदपत्राची पूर्तता. निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता जहाज बिल तयार करतो व कागदपत्रे निर्यात घराकडे सोपवतो. मालाचे संरक्षण. सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर बंदर व्यवस्थापक जहाजावरील मालास गोदीमध्ये प्रवेश देत असतो. माल जहाजावर चढवणे. मालाचे परीक्षण करून सीमाशुल्क भरून निर्यातदार आपल्या आदेशाचं पालन करतो आणि तो माल जहाजावर कप्तानाच्या ताब्यात देत असतो. नंतर आहे नौभरणा पश्चात अवस्था. जहाजावर माल चढविणे. निर्यातदार हा आयातदारास जहाजावर माल चढवण्याचा आदेश देतो. कागदपत्राबरोबर निर्यातदार आदेशपत्र, संवेष्टन केलेल्या वस्तूची यादी, बीजक हे सर्व रोख रकमेत रूपांतर न होणारी जहाजांची हुंडीपत्र पाठवतो किंवा देत असतो. कागदपत्रे सादर करणे. यामध्ये निर्यातदार आवश्यक ती कागदपत्रे बँकेला पाठवतो. लाभाची पूर्तता.
संबंधित अधिकाऱ्याकडून निर्यात लाभ मिळण्यासाठी हा व्यवस्था करत असतो. पाठपुरावा करणे, खरेदीदाराच्या वस्तूबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी निर्यातदार निर्यातीबाबत पाठपुरावा करतो. नंतर आपला आहे याच्यानंतर आपला आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आयात व्यापार. आयात व्यापार म्हणजे विदेशातून वस्तूंची खरेदी करणे होय. सर्व देशामध्ये आयात व्यापार त्या देशाचे सरकार म्हणजे आयात व्यापार त्या देशाचे सरकार नियंत्रण करते. नियंत्रणाचे उद्दिष्टे विदेश विनिमय निर्बंध व स्वदेशी उद्योगाचे संरक्षण करते. आता आयात व्यापाराची कार्यपद्धतीमध्ये प्राथमिक अवस्था नोंदणी करणं, वाटाघाटी करणं. आता नोंदणीमध्ये काय स्वतःची नोंदणी करावी लागते. परराष्ट्रीय व्यापारात निदेशालयाकडनं प्रादेशिक आयात निर्यात अधिकाऱ्याकडनं कोड क्रमांक प्राप्त करावा लागतो. आयकर अधिकाऱ्यांकडनं पॅन क्रमांक मिळतो. म्हणजे कायमस्वरूपी क्रमांक ह्याच्याकडे असलाच पाहिजे. वस्तू व सेवा कायद्यानुसार प्रक्रिया पूर्ण करतो. वाटाघाटी, आयातदार निर्यातदाराशी पुढील गोष्टीवर वाटाघाटी करतो. वस्तूची किंमत, मालाचा ताबा, उधारीची मुदत, विक्री व देणी वस्तू ह्याची करत असतो. आयातीपूर्वीची अवस्था, ठराविक हिस्सा प्रमाणपत्र. आयातदाराने हिस्सा प्रमाणपत्र सरकारी अधिकाऱ्यांकडून प्राप्त करतो. विदेशी व्यापार चलन मंजूर, भारतीय मध्यस्थांकडनं बँकेकडनं विदेशी व्यापाराची मंजुरी मिळत असतो. बँकेमार्फत अर्ज करावा लागतो. आदेश पाठवणे, भारतीय मध्यवर्ती बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर आयातदार जहाजाने मालपुरवठा करणाऱ्याचा आदेश पाठवतो आणि आदेशाला या मागणीपत्र असे म्हणतात. पतपत्र, आयातदार आपल्या बँकांकडून निर्यातदारास पतपत्र पाठवतो. निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता, आयातदार विविध कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी निष्कासन व अग्रेसित अभिकर्त्याची नेमणूक करत असतो. जहाजावर माल चढवण्याचा आदेश, सीमाशुल्क व सीमाशुल्काची पूर्तता करण्यासाठी, वस्तूचा ताबा मिळवण्यासाठी, इतर व्यवस्थापन करण्यासाठी जहाजावर माल चढवण्यासाठी आदेश महत्त्वाचा असतो. नंतर आहे आयात परवाना, कागदपत्रांची पोहोचपावती. निर्यातदाराने पाठवलेले कागदपत्र आयातदार त्याच्या बँकेमार्फत प्राप्त करतो. माल चढवण्याचे बिल, संमिश्रण यादी, व्यापार बीजक, उत्पत्तीचा दाखला, निरीक्षण प्रमाणपत्र इत्यादी. बिल प्रवेश हुंडी मध्यस्थ करतात व संवेष्टन करून त्याची यादी तयार करतात व त्याच्यामध्ये वस्तूंचे किमती पण समावेश असतात. ताबा आदेश, जहाज कंपनीकडून निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता ताबा आदेश मिळवतात व वाहतुकीचे पैसे दिल्यानंतर जहाज कंपनी मालाचा ताबाचा आदेश देते. सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे प्रमाणित केले जातात. नंतर आहे आयातीनंतरची अवस्था. गोदी देयक, निष्कासन व अग्रेसित अभिकर्ता गोदीचा वापर करण्याबाबत देयक असतात. सीमाशुल्क अधिकाऱ्याने निष्कासन अग्रेसित अभिकर्त्याला वस्तूची सीमाशुल्क देत असतात. विमा हप्ता, फ्री ऑन बोर्ड करारानुसार आयातदार विमा हप्ता देत असतो. वाहतुकीचे भाडे, जहाजावर माल चढवल्यानंतर करारानुसार आयातदार मालाचे वाहतुकीचे भाडे देत असतो. निर्यातदाराचे देणे, करारातील अटीनुसार आयातदार निर्यातदाराचे देणे देत असतो. पाठपुरावा करणे, आयातदार आयात वस्तूसाठी पाठपुरावा करतो. वस्तूमध्ये विसंगती असेल तर निर्यातदार त्याला कळवले जात असते आणि अशा पद्धतीने आयात निर्यात व्यापाराची ही पद्धत आहे.